हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा म्हणा. जणांशू. हाय फ्रेंड्स, तर मी ऑलरेडी सुरू केलेला आहे रेसिपीला. तुम्हाला दाखवते. हे कट करून घेतलेले आहेत मी बदाम, काजू आणि हे आपटे झालेला आहे आमचा बर्थडे सेलिब्रेशन. चला. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे माझ्या नवऱ्याचा बर्थडे. आपण त्यांचे थोडेफार विश करू आपण त्यांना. चला. हॅपी बर्थडे. मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. गॉड ब्लेस यू. थँक्यू. चला, आज आहे सरप्राईज त्यांचा बर्थडे, पण सरप्राईज त्यांनी आपल्याला देणार आहेत का लिओ? चला, ऑप्शन झालेला आहे. ती मी शॉर्ट्स छोटा घेतलेला आहे फक्त. हे बघा ताट आमचं औक्षणाचं. औक्षण झालेलं आहे. आता मुलांना आणायचे टाइम झालेला आहे खरं तर. होय. चला, आज आहे बर्थडे सेलिब्रेशन. कसं होईल काय नाही ते पुढे कळेलच तुम्हाला. चला, ब्लॉग सुरुवात करेल म्हटली त्यांना घेऊन. आज थोडंफार काही गोड पण बनवणार आहे मी, जे की शिरकुंबा म्हणतात. शेवयाची खीर खूप सुंदर अशी. शिरा बनवा म्हटले होते, पण म्हटलं की नको, शिरा हे साधा नॉर्मल झाला. त्यांना खीर पण आवडते म्हणून आज ती बनवायची आहे दुपारच्या जेवणामध्ये, जी की स्टार्टिंग मला आताच करावी लागेल. लगेच तुम्हाला दाखवते मी कशी बनवते, थोडंफार शेअर करते. हाय फ्रेंड्स, तर मुलं आलेली आहेत जस्ट आता. आणि मी तुम्हाला जे रेसिपी सांगितली, जे मी तुम्हाला म्हटले होते की खीर करायची आहे म्हणून आता सुरुवात करणार आहे. पण मुलं आले तर मुलांचा टिफिन दाखवते तुम्हाला. ह्यावेळेस थोडंच आहे, पण आणि कधी जर असल्या ना असं. हे बघा, एक मिनिट तुम्हाला दाखवते. हे पहा टिफिन. हे अंशूच आहे, हे हर्षूच आहे. बघा, एवढी चपाती वेस्ट. भाजी तर बिलकुल नाही खाल्ला. डाळ आहे. ह्याला दिलं तर वरण मी, जी की आपली डाळ. आणि इथं बघा, ह्यानं पण एवढं ठेवलेलं आहे चपाती. एवढा उठून सकाळी स्वयंपाक करून थोडं ना थोडं काही ना काही आणतातच वापस. अंशू नाही आणत, पण अंशून ह्यावेळेस आणलेला आहे. आणि अशा तू पण ना खात नाहीये चपाती अंशू. तो भाजी वगैरे सगळं हे करते. वरण काहीतरी सांडलं अंगावरती म्हणून मी खाल्लो नाही म्हणून बहाणा सांगायला लागला. आणि हर्षूचं तर ना नेहमीच असतं. तो तर ना नेहमीच खात नाहीये. नेहमीच भाजी तर बिलकुल खात नाही तो. म्हणून त्याच्या मनावर डबे द्यावं लागतात मला टिफिन. हर्षूच्या तर मनावर द्यावं मला. आणि मग ते इळभर जेवत नाही. असं कटर खायचं, चवना खायचं. तुला एवढा त्रास द्यायलेत ना खाण्याच्या बाबतीत, खूप त्रास द्यायलेत मला. चला, मी करते. होय आपलं खीर म्हणजे की शेवयाची खीर, खूप सुंदर अशी. बी कंटिन्यू, तुम्ही सोबत राहा माझ्या. चला, तुम्हाला दाखवते मी. आणि सध्या ना थंडी सुटली. पूर्ण होट वगैरे असे उलायला लागलेत एकदम. असं म्हणजे पूर्ण स्किन हे टाईट व्हायला लागली एकदम. पूर्ण हे व्हायला लागलेलं आहे. कसं तरच वाटायला आज. म्हणजे हिवाळा आय थिंक सुरू झालेला आहे याच्यानुसार आपल्याला. कारण ते वारं वगैरे, होट वगैरे उलतात. खूप थंडी आहे ह्या वर्षी, कारण पाऊस खूप भयंकर झालेला आहे. चला, तुम्हाला दाखवते माझी रेसिपी. थोडंफार गोड काहीतरी असं तरी आम्हाला हॉटेलमध्येच करावं असं वाटायला लागले. कुठे करावं समजत नाहीये. पण चला, म्हणजे की हॉटेलमध्येच करू थोडंफार सेलिब्रेशन. हाय फ्रेंड्स, तर मी ऑलरेडी सुरू केलेला आहे रेसिपीला. तुम्हाला दाखवते. हे कट करून घेतलेले आहेत मी बदाम, काजू आणि हे आपले मनुके, ब्लॅक मनुके. हे पहा. आणि इथे घेतलेलं आहे शेवया. एवढ्याचीच भरपूर होती. आणि इथे ऑलरेडी म्हणजे कढई ठेवलेली आहे. आणि इथे आहे दूध. जेवढं लागेल तेवढं वापरणार आहे, यूज करणार आहे. आणि चला, करते मी रेसिपीला स्टार्ट, कारण ऑलरेडी 1 वाजलेला आहे. हे पहा पूर्ण.
आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मी याचा मिनी ब्लॉग बनवणार आहे, एकदम सुंदर. फर्स्ट टाइम ट्राय करते. तुम्हाला जर आवडला असेल तर ते पण जाऊन बघा. चला. हाय फ्रेंड्स, फायनली आपली झालेली आहे खीर. अमेझिंग, खूप सुंदर झालेली आहे, एकदम भारी. कशी वाटली तुम्हाला? हे पहा, एकदम भारी झालेली आहे. आता बघू टेस्ट करून. तसं तर मी कमीच गोड ठेवते. फायनली आपली झालेली आहे खीर. जर तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर मिनी ब्लॉग मी बनवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता, टाकायचा आहे. तर चला, मी बनवली फायनली खीर. आता हे आल्यानंतर ह्यांचे एक्सप्रेशन बघूत आपण, कशी वाटली काय नाही ते. तसं तर मला पण थोडंफार येतं ह्याच्यातलं, म्हणजे असे कुकिंग वगैरे, पण खूप म्हणजे खूप किचकट भाग आहे बरं का हा. कम्प्लीट मला 1 तास झालं छोटे छोटे मिनी ब्लॉग बनवायला बरं का. ते तुम्ही नक्की चेकआउट करा, बघा तुम्ही जाऊन. जर तुम्हाला ह्याची लिंक म्हणजे हे रेसिपी पाहायची असेल तर पण नक्की बघा. खूप मेहनत लागली मला ह्या रेसिपी मागं. आणि चला, यांचा बर्थडे आहे, बर्थडे स्पेशल मी खीर केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. फायनली आता आलेत घरी. आता मी यांना देईल खीर. कशी झाली मला सांगा. बसून खा, इथं खाऊ तर दे. इथं बसा खाली. हा, कशी झाली खीर? छान झाली का? खीर कधी केली होती? दुपारी. कळलं? छान आहे. चला, फायनली खीर आवडलेली आहे. आता आले, जस्ट 8:30 वाजलेत. आता आले तर खीर आवडलेली आहे. आता जायचंय बाहेर. भुका तर कोणाला नाही, थोडंफार फक्त केक कट करण्यासाठी जायचे आम्हाला, बाकी काहीच नाही. मी तर घरीच आणावं म्हणलं ते केक. आणणार होते आता जाऊन गाडीवर. आता लेकरावानी खाल्लेत. चला बघू जायचंय की नाही. गेलं तर तुम्हाला कळवतो, नाही गेलं तर मग नाही. बर्थडे तर सेलिब्रेशन करायचंय केक कट करून. चला तर रेडी व्हायचंय. यांना खीर एवढी आवडली की 1 वाटी सोडून 2 वाट्या खाल्ले त्यांनी खीर. हा, इकडे बघा, इकडे बघा. थांबा बघू द्या चेहरा कसं येईल. कॅमेरा बदललाय का म्हणाले मी, काही समजा ना. आलं की ब्लर येईल, आलं की हे येईल. सेटिंग बघावं लागेल मला. आणि सेटिंग आता भैया येणारे आल्यानंतर त्याच्याकडूनच करून घ्यावं लागेल. ते नको. चला, रेडी होऊन जायचंय आपल्याला बर्थडे सेलिब्रेशन साठी. तिथं लगेच हर्षूची चालली प्रिपेअरिंग बरं का. कोणता ड्रेस काय नाही सगळं. फायनली हा घेतलेला आहे ड्रेस, मी घेतलेला आहे. कशी आहे माझी चॉईस नक्की सांगा. कोण घेतले ड्रेस? कोण घेतले? बर्थडेला चालला होता आम्ही. कोण घेतलाय ड्रेस? कोण घेतलाय? मी घेतले ड्रेस. कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. कोण घेतले? सांगायचा मुंड आहे तेव्हा मुंड झाला तेव्हा व्हिडिओ करते. आता निघालो आम्ही बाहेर सेलिब्रेशन साठी. आलो गोदावरी मध्ये केक घ्यायला. माझ्या पसंतीवर आणि लेकरांच्या पसंतीवर घ्यायचंय. हे बघा केक साठी कशी पळतात लेकर. तिथे हे घेणार आहे आम्ही केक. हे वाला 1/2 किलोचा. बस झाला. किती खाता? हर्षीची चालली केक निवडण्याची. हे बघा, अंशूला कोणता आवडलाय? चॉकलेट वाला. घेतलंय केक इथे. शोला सोड सोड, मी घेते. सोड. आम्ही हॉटेल मध्ये अतिथी नाव आहे. चला हॉटेल बघूया. चला नीट धर. माणसाची गडबड. नीट धर खाली पडल.
चला चला कुठे आलेत हर्षूला पंख. आई तसं थांबणार, आता फ्लाय कर फ्लाय. वाव चला पोहोचलो हॉटेल मध्ये. अंशुनी पकडली जागा. चला आता बर्थडे सेलिब्रेशन करायचंय. पप्पाच्या बर्थडे इथे मी बसते. अंशु मी मॅचिंग हर्षू आणि तुम्ही मॅचिंग थोडंफार दिसायला. बर्थडे सुरू होत आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा म्हणा. हॅपी बर्थडे. काय कशी लावला साची हर्षू? सगळी सी फुसकन अंगावरच गेली पप्पाच्या. हॅपी बर्थडे डिअर माय लव. असं आहे की ए म्हण की खाऊ नको नुसतं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा म्हणा की. हॅपी बर्थडे टू यू. हा खाऊ घाला अंशू. हळू. आधी हर्षू तू खाऊ घाल. खाऊ घाला. आई आई गुड. हर्षू आता ये इकडं. बरं आई हर्षू असं दे. बघा आमचे कधी केक भेटला नसलं नाही करायले. चला ते झालेला आहे आमचा बर्थडे सेलिब्रेशन. चला इथे आलेला आहे मंचुरियन, हर्षूचा फेवरेट. अंशू इकडे बघ. अंशू आहे मंचुरियन. अंशू काय खायला? अंशूच्या बी ताटात मंचुरियन आणि केक. मंचुरियन आणि केक. हर्षूचा फेवरेट केक लागलाय. हे आले आमचं जेवण. हे आहे पनीर लबाब. नाही पनीर नाही, व्हेज लबाबदार. छान आहे. खा की अंशू खा. पनीर सांगते टेस्ट करून कशी झाली भाजी. मी टीव्ही दिसते ना पनीर. अंशू कसं झाली भाजी? खायलाच नाही म्हणायची. हर्षू कसं झाली भाजी? सगळं पार कर. पनीर आहे छान आहे. जेवा तुम्ही. आज जेव मग पिल्लू जेव. लिंबू पिळून जेव. क्लॅरिटी कशी भारी आहे. चला जेवण चाललंय आमचं. बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. हे आहे हॉटेल. फायनली आता जेवण झालं आमचं जस्ट. आणि अंशूला आली शिशी. तो गेलाय करायला. आता जेंट्स कुठे नाही माहिती. चला बर्थडे सेलिब्रेशन खूप सुंदर झालेलं आहे. आता फोटो वगैरे 2-3 काढतात. चला तर आम्ही निघालो घराकडे. ऑलरेडी झालेलं आहे जेवण सगळ्यांचंच. आणि दोघांना पण बाथरूम आली बरं का. असले लेकर आहेत म्हणून मला कुठंच नाही वाटत नाही. खरंच लेकरांना आम्हाला लई त्रास देते. हे आहे. तिथं गेलाय हर्षू.
चला भेटूया आपण घरी. कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय नाही, घरी गेल्यास बाय करते मी तुम्हाला. हाय फ्रेंड, फायनली आलो आम्ही घरी. बर्थडे सेलिब्रेशन खूप सुंदर झालेला आहे. नक्की हा ब्लॉग बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. हा अंशूच लाईक तो बनताय म्हण आता म्हण. लाईक तो बनताय. बाय.